नागपूर शहर गुन्हे शाखा पथकानं घरगुती गॅस सिलेंडरच्या अवैध रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केलाय. हिंगणा पोलीस ठाण्यात हद्दीत टाकण्यात आलेल्या या छाप्यात दोघांना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या कारवाईत तब्बल 179 घरगुती गॅस सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहेत. क्राईम ब्रांच युनिट 1चं पथक सोमवारी रात्री गस्तीवर होतं. दरम्यान हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील खडकी गावात हबीब गुलाम शेख यांच्या शेतातील गोदामात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष तिथं छापा टाकला. छाप्यादरम्यान 2 जण घरगुती सिलेंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना दिसून आले. त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. सुनील कुमार जानी आणि प्रकाश खिल्लेरी अशी दोघांची नावं आहेत. चौकशीत त्यांनी आपल्या इतर साथीदारांचीही नावं उघड केली असून त्यात श्रवण कुमार जानी, हबीब शेख तसंच भवानी गॅस एजन्सीच्या मालकाचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 179 गॅस सिलेंडर, रिफिलिंग मशीन, वजन काटा, रेग्युलेटर, पाईप, व्हॅक्यूम पंप, 6 मोबाईल फोन, 12,700 रुपये रोख आणि बोलेरो पिकअप वाहन असा जवळपास 11,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या काळा बाजार करून आर्थिक फायदा मिळवल्याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जप्त मुद्देमालासह आरोपींना हिंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.